पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काकाजी आई आता कसे काय पण तेच मी आता काकींना फोनवर बोलताना पाहिलं काकाजींशी। अनुची तब्येत बिघडली म्हणून त्यांनी काकाजींना फोन केला आणि ते सगळं काम सोडून घरी यायला निघालेत। ते यायच्या आधी आपल्याला मंगळसूत्र आहे त्या ठिकाणी नीट व्यवस्थित ठेवावं लागेल। तू मला दे मंगळसूत्र, मी ठेवते। मंगळसूत्र? हाँ ठाकुरजी मरी गयो ठाकुरजी मने बच्चा। रितेश अगं ते अनुबेन बेशुद्ध पडली ने, मी तिला आता आठवणारी आनंदात एवढा मशगूल झालो की ते मंगळसूत्र खोलीतच आहे। ठाकुरजी रितेश तुम्ही कसं करताय सगळं? आता काय करायचं रितेश? हे बघ मी अरुणच्या खोलीत जातो, मंगळसूत्र कुठे ते शोधतो आणि आणतो तिकडे। तू काकीला खोलीतून बाहेर काढ। हा मी जागेवर राहतो। ठाकुरजी रक्षा करो ठाकुरजी। रितेश भाई तुम्ही? अरे अनुबेन, अरे नाही उठू नको झोपून राह मी हा नाही ते। छान रेस्ट कर प्रॉपर एकदम। हा एक मिनिट, मी इथे कशी आले? मला काही आठवत नाही रितेश भाई। तुम्ही ऑफिसला नाही गेला? अरे अनुबेन, तू अशी आजारी असताना मला ऑफिसला जायला सुचेल तरी काय? हा चान्सच नाही। सगळी कामं बाजूला, तू इम्पॉर्टंट आहे। तू रेस्ट कर एकदम रेस्ट। नाही तर काकीना सांगे ना। हा नाही नको, थोडं डोकं दुखतंय, पण मला सारखं असं सतत झोपून राहिल्यावर उगाच आजारी असल्यासारखं वाटेल। रितेश भाई जरा पाणी देतात मला? हा सर, ही अनुष्का मॅडमची रूम। आता कोण आहे? मिस्टर यशवर्धन। मे आय? हो या ना, आत या ना। प्लीज। तुम्ही इथे असे अचानक? नाही मी सांगितलं नाही। आता काय अनुबेन, मीटिंग कॅन्सल करायची म्हटलं काहीतरी कारण द्यायला पाहिजे नाही। आणि म्हणलं खोटं कशाला बोलायचं? हा नाही, ट्रूथ आहे ते ट्रूथ आहे ना। पण म्हणून हे यशवर्धन एकदम इथे घरी येतील असं वाटत नव्हतं। बट गुड यू केम। गुड। नाही म्हणजे हे म्हणाले की तुम्हाला बरं नाहीये। कसं वाटतंय आता? अचानक आणि चक्कर काय झालं? फार काही नाही ऍक्च्युली, मे बी वीकनेस, नाही तर कामाचा स्ट्रेस असेल। अरे फार काय नाही काय अनुबेन। हा हे बघ, तू हे लाईटली घेऊ नको। हा आपण हे प्रॉपर डॉक्टरना दाखवून घेऊया सगळा। हा अरे काय नॉर्मल, तू तिथे उभी होती अनुबेन। अरे यशवर्धन तिथे उभी होती आरशासमोर, काय सगळा एकदम नॉर्मल रुटीन सुरू होता। त्या आरशासमोर बरोबर काही केस बीस करत होती आणि गाणं पण बोलत होती। आणि काय एकदम तिने काय पाहिलं, काय कळतच नाही। एकदम ते फिल्म मध्ये होतं नाही तसं, हिरोईनला ते काहीतरी दिसतं, नाही तर काहीतरी आठवतं आणि एकदम तुला असा स्ट्रेस येतो आणि ती अशी धाडकन पडते ना, सेम पडली अनुबेन, तू सेम पडली। पण चक्कर वगैरे म्हणजे काही खाल्लं नव्हतं का तुम्ही सकाळी? ब्रेकफास्ट नीट? नाही ना, त्याचा काय संबंधच नाही ना यशवर्धन। स्ट्रेस
फक्त स्ट्रेस आहे तिला कसला तरी. म्हणजे ती अशी सांगत नाही, वरून सगळे हसून खेळून असते, पण बॅक ऑफ द माइंड काहीतरी फुल स्ट्रेस रफ आहे. हा, नाही तर अशी पडेल कशी, काय पाहिलं काय कळत नाही ती. म्हणजे तुम्हाला वाईट वाटेल, तुम्हाला टेन्शन येईल, मला टेन्शन येईल म्हणून बोलत नाही, पण तिला काहीतरी स्ट्रेस आहे. अनुबेन तू सांग, तू बिनधास्त बोल, मोकळेपणाने बोल, काय ते मला सांग. काय झालं तुला, काय काय दिसलं तुला, काय आठवलं, हा सांग. आठव, तुला काय दिसलं आठव. अनुबेन थोडा ताण दे, थोडा स्ट्रेस, थोडा थोडा थोडा, हा बस. नाही काही नाही. आठवणार आठवणार सगळं आठवणार. हे बघ तू आठव अनुबेन, आठव. खरंच काही नाही, मला थोडस. सांग सांग. मिस्टर मेहता, इट्स ओके. त्यांना आता या गोष्टीचा स्ट्रेस होईल नाही तर लेट हर रिलॅक्स. ऍक्च्युली सेम टू सेम सेम हीच आयडिया ना, हेच खयाल ना माझ्या पण मगज मध्ये आलेला. पण मी काय म्हटलं, ते सेम पिक्चर मध्ये ना, ते हिरोईनला अजून थोडा स्ट्रेस दिला ना असा, की तिला असं भरभर भरभर आठवतं ने. म्हणून मी म्हटलं की जरा एनिवे यू गाइज कंटिन्यू, मी येतो. हा, अनुष्का, मी ऍक्च्युली हे सांगायला आलोय की तुम्हाला जर का या डीलमुळे, या जॉईंट व्हेंचरमुळे स्ट्रेस होत असेल तर आय एम रिअली व्हेरी सॉरी. विल कॉल ऑफ द डील. आपण नको करूया हे जॉईंट व्हेंचर, आपण बंद करून टाकूया. नाही नाही, तसं काही नाही आहे. तुम्ही बसा ना. ओके, तुम्ही आराम करा. गुड, तू आलीस तर. मग कसं वाटलं? पहिल्यांदाच बसली असशील ना इतक्या महागड्या कारमध्ये. एनिवेज, जे जे काही घडलंय ना, ते मला जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे. टेल मी इन डिटेल. ओके, या. काय सांगू मॅम, म्हणजे गाडीमध्ये ना आम्ही शेजारी शेजारीच बसलो होतो आणि विषयी असा होता ना की ते स्वतःहून इंटरेस्ट घेऊन बोलत होते. इनफॅक्ट आपुलकीने चौकशीच करत होते माझी. इंटरेस्टिंग. खूप छान गप्पा चालल्या होत्या आमच्या मॅम. वंडरफुल. पण तेवढ्यात ना मध्येच एक फोन आला. फोन? हो, म्हणजे कोणाचा होता काही कळलं नाही, पण कोणीतरी आजारी एवढं कळलं. ओके. मग काय, यश सर गाडीतून उतरले. मला म्हणाले की तू पुढे गाडी घेऊन जा, आणि ते स्वतः रिक्षाने निघून गेले. व्हॉट? यश रिक्षाने गेला? हो. यश पण ना इतका डोक्यात जातोय माझ्या. एक काम माझं धड होऊ देत नाही. गेले वर्षभर मी जिथे आहे तिथेच रेंगाळते. कोण कोण आजारी होतं? नाही माहिती मॅम. समीर हेच नाव घेतलं असेल त्याने, हो ना? नाही, समीर नाही मॅम. हा, पण त्यांच्या बोलण्यात ना एका बाईचा उल्लेख आला. हा, म्हणजे यश सर असं घाबरून विचारत होते की कोण आजारी आहे, आता ती कशी आहे, तिला बरं वाटतंय का? बाई? पण मॅम मला सांगा की परिता आता ठणठणीत आहे आणि तुम्ही मिथिला काकू, तुम्ही दोघी एकदम छान आहात. मग यश सर काळजी करतायत, अशी बाई कोण असेल बरं? अशी बाई कोण? ती बाई कोण आहे? शोधून तर काढावंच लागेल. आणि यासाठी मला यश बोललं पाहिजे आजच. रितेश, अगं, तू मंगळसूत्र ठेवलं ना जागेवर व्यवस्थित? हा हा, मारी बटरफ्लाय ठेवला ना. आता
कोई टेन्शन नाही. आता काकाजी आले तरी काही प्रॉब्लेम नाही होणार. पण किंजू, त्या मंगळसूत्राने आपल्याला जे काय अचीव करायचं होतं ना ते झालंच नाही. अनुबेनला काय आठवलंच नाही ना. अरे रितेश, म्हणून काय झालं, नंतर आठवेल ना तिला. पगडी 50 तो सर सलामत. सर सलामत तो पगडी 50 असंच तर ती. हा तेच ते. फ्लाय बटर. आता तुझे मंगळसूत्र जागेवर ठेवलं नसतं ना व्यवस्थित, तर काकाजींनी तुझं डोकं उडवलं असतं. आता तुझं डोकं आहे ना, तर आपण अजून आयडिया शोधून काढू. ही किंजल छे ना तारे साथ. बरं ते सगळं मरू दे, तू चल चल. अरे अरे मंगळसूत्र ठेवून झालं ना, आता काय आणि परत. अरे त्या यशवर्धनला बाहेर काढावं लागणार नाही काकाजी यायच्यात. किंजू, हा बात तुम्ही भूली गए हो. हा हल्ला चानस असा सोडून चालणार नाही. एवढी मोठी रिस्क घेतली, त्याचा काहीतरी रिटर्न पाहिजे की नको. तुम्ही बसा ना तिथे. नाही, इट्स ओके, कम्फर्टेबल. मी पण निघीनच आता. ऍक्च्युली मला कळलं की तुमची तब्येत बरी नाहीये, म्हणून मी भेटायला आलो. कामाचा ऍक्च्युली एवढा स्ट्रेस नका घेऊ तुम्ही, यू नो. आणि कधी आला ना तर माझ्याकडे खूप सोपा उपाय आहे. तो केला ना की स्ट्रेस असा पळून जातो आणि आपल्या चेहऱ्यावरती ऑटोमॅटिक एक मॅजिकवाली स्माइल येते. म्हणजे एकदम सिंपल आहे. डोळे मिटायचे, असा दीर्घ श्वास घ्यायचा आणि एखादी छान गोड आठवण रिकॉल करायची. मग बघा, स्ट्रेस असा पळून जातो. तुम्ही खरंच ट्राय करा कधीतरी, तुम्हाला नक्की फरक पडेल. पण माझ्याकडे तर आधीची काहीच आठवण नाहीये. मलाही हे माहित नव्हतं खरं तर. मला नेहानी सांगितलं. ती नेहमी असे काहीतरी साधे सोपे उपाय घेऊन यायची आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची. अँड द बेस्ट थिंग वॉज, मला पण गोळी घ्यायची आहे ती. त्या का एक मी देते. ये काकी, ये. अरे अरे हळू हळू. हा तरच ये 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 बस. आराम आराम. ई काकी, अनुबेननी मम्मी. शुकिरा बेटा. आणि काकी, हा यशवर्धन चौधरी, एक नंबर भला माणूस. हा एकदम सारू माणूस. हा ते तुम्ही काहीतरी सांगत होता ना, ते कसला उपाय करायचा काय काय ते. नाही, मी हे म्हणत होतो कधी स्ट्रेस आला तर डोळे बंद करायचे, दीर्घ श्वास घ्यायचा आणि एखादी छान जुनी आठवण रिकॉल करायची की स्ट्रेस लगेच पळून जातो. ते जुनी आठवण नाही, ते इम्पॉसिबल आहे. काय नाही म्हणजे अनुबेन आमची सगळं शार्पली हँडल करते. म्हणजे तुमचा विश्वास नाही बसणार, पण ते जुना सगळं ते म्हणजे म्हणजे ते आमच्या अनुला
जुना काय पण अनु बेटा काय झालं तुला? बरी आहेस ना तू? एनिवेज आय विल टेक युअर लीव्ह. मी येतो, तुम्ही काळजी घ्या. गेट वेल सून. आणि तुम्ही बरे झालात की आपण मग मीटिंग करू. मी त्यांना पेपर देतो. हा? अनु बेटा, बिझनेस कधी घरापर्यंत आणायचा नसतो. आणि हा जो कोण चौधरी होता ना, तो यानंतर या घरात पुन्हा दिसला नाही पाहिजे. हो पप्पा, यापुढे ते नाही येणार इथे. आय प्रॉमिस. डोंट वरी यार, जास्त वेळ नाही होणार आहे आपल्याला. तू काळजी नको कर. जर का माझी बायको माझ्या दीर्घायुष्यासाठी, माझ्या कुटुंबाच्या सुखासाठी एवढं सगळं करू शकते, तर मग माझी बायको माझ्यासोबत आयुष्यभर राहावी म्हणून मी सुद्धा काहीतरी करू शकतो. परी तिला असं हसत राहू दे, हसत राहू दे, हसत राहू दे. माझ्याकडे खूप सोपा उपाय आहे. डोळे मिटायचे, असा दीर्घ श्वास घ्यायचा आणि एखादी छान गोड आठवण रिकॉल करायची. यशवर्धननी सांगितलं होतं, गोड आठवणी आठवा. आर यू ओके? हो. आणि घ्या प्लीज. कसं वाटतंय आता? अचानक आणि चक्कर काय झालं? तुमचा उपाय कामी आला मिस्टर यशवर्धन. थँक्यू.